नमस्कार, मी अतुल जैन. आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. अंधेरी केप महानगरपालिका या ठिकाणी अँटी करप्शन ब्युरोची सगळ्यात मोठी कारवाई आज झालेली आहे. ज्यामध्ये आपण बघू शकतो की भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसतोय. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये, सरकारी डिपार्टमेंट म्हणजे तो महानगरपालिका असो, SRA असो, या अनेक विभागामध्ये फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार. आपण नेहमी म्हणत असतो की भ्रष्टाचाराला आळा घालावा. महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये लिहिलं असतं की कोणालाही अनलिगल पैसा देऊन काम करू नये. अशा अनेक गोष्टी असतात, पण ह्या फक्त सांगण्या आणि बोलण्यापुरत्या असतात. त्याच्या पलीकडे काय नसतं. मित्रांनो, अशाच पद्धतीने अंधेरीच्या केप विभाग महानगरपालिकेमध्ये बिल्डिंग फॅक्टरी डिपार्टमेंटचे मंदार अशोक तारी यांच्यावर आज मोठी कारवाई झालेली आहे अँटी करप्शन ब्युरोची. अंधेरीच्या JB नगरच्या चरणसिंग कॉलनीमध्ये एका विकासकाने अनधिकृतपणे बांधकाम केलं आणि या बांधकामाचे काही माळे वाचवण्यासाठी की विकासकाने प्रयत्न केला. या ठिकाणी जे कार्यकारी अभियंता महानगरपालिका केप विभागचे मंदार अशोक तारी यांची नजर या विषयावर पडली आणि त्या ठिकाणी अशा ते RTIच्या माध्यमातून असणार, त्याशिवाय होत नाही तशा गोष्टी. आणि अशा गोष्टी सगळ्या RTIच्या माध्यमातून सगळ्या चालत असतात आणि एकमेक अधिकारी आणि जे अनेक लोक असतात ह्याच्यात पैसा कमवत असतात. अशाच पद्धतीने हा विषय सुद्धा आलेला आहे. त्या ठिकाणी हे अनधिकृत बांधकाम कुठेतरी वाचवावं म्हणून या ठिकाणी विकासकाने प्रयत्न केले. विकासकाने प्रयत्न करतात त्या ठिकाणी हे मंदार अशोक तारी यांनी 2 कोटीची मागणी केली. पण या ठिकाणी 2 कोटी न देण्याचा विचार घेऊन त्या ठिकाणी प्रयत्न बरेच झाले की या ठिकाणी काहीतरी बार्गेनिंग व्हावं आणि बार्गेनिंग होऊन काहीतरी 75 लाख रुपयाची देवाणघेवाण या 2 दिवसापूर्वी काहीतरी होणार होती. आणि ती होत असताना या विकासकाने अँटी करप्शन ब्युरोचा ट्रॅप लावला, सापळा रचला आणि या सापळ्यामध्ये हे जे व्यक्ती होते त्यांचे जे पैसे घेत होते हे त्या ठिकाणी पकडले गेले. अशाच पद्धतीने मित्रांनो, फक्त हे बिल्डिंग फॅक्टरी डिपार्टमेंट नाही, तर माझे काही लोक आहेत जे मला संपर्क साधतात, मला सांगत असतात नेहमी की कुठे कुठे काय पद्धतीने भ्रष्टाचार चालू आहे. तर याच ठिकाणी अंधेरी केप विभाग यामध्ये हेल्थ डिपार्टमेंटचे एक अधिकारी आहेत. त्यांनी सुद्धा अनेक दिवस या अंधेरीच्या काही लोकांना त्रासवून ठेवलं आहे, हैराण करून सोडलेलं आहे. अनेक मोठ्या मोठ्या दुकानात जाऊन त्यांनी अनेक मोठ्या पैशांची मागणी केलेली आहे. आणि माझे अगदी जवळचे मित्र त्यांनी त्याच्या दुकानातलं व्हिडिओ रेकॉर्डिंग मला दाखवलंय. त्यांनी सांगितलं, त्या अधिकाऱ्याने सांगितलं हेल्थ डिपार्टमेंटच्या की तुला कुठे जायचंय तिथे जा, तुला काय करायचंय ते कर, पण मी जी रक्कम सांगितली ती तुला द्यावी लागणार. अशा पद्धतीने मागण्या या ठिकाणी सरकारी अधिकारी यांच्याकडनं होत आहेत. अशा पद्धतीने जर मोठा भ्रष्टाचार या सरकारी कर्मचाऱ्यांकडून होत असेल तर मग त्यांना मिळणार इतका मोठा पगार आणि त्यानंतर मिळणारा पेन्शन्स, आलिशान जिंदगी ते जीवन जगत असतात. आणि अजून सुद्धा जाता जाता रिटायरमेंट होता होता मी किती काही जास्त मोठ्या प्रमाणात कमवून घेऊ शकू, गबाड या पद्धतीने ही लोक कमवत असतात आणि भ्रष्टाचार करत असतात. पण साध्या गोरगरीब जनतेला कोण विचारते तुमचं माझं काम कशाला होणार आहे. या ठिकाणी मोठ्या झोलर आणि चिटर लोकांचंच काम होत असतं. ज्या ठिकाणी अनलिगल पद्धतीने कन्स्ट्रक्शन होतात त्यांना मोठे आशीर्वाद असतात. ते कसे बनतात तर पैशाची घेवाण देऊन होऊन बनत असतात, त्याशिवाय गोष्टी होत नसतात. तुम्ही आम्ही भांडणार नडणार, पण या ठिकाणी जर घेवाण देवाण करणारा माणूस आहे त्याची सगळी कामं होत असतात. मित्रांनो, मग तो तुम्हाला सांगायची गरज नाही, अशा अनेक विषय आहेत. अशा पद्धतीने कामं या ठिकाणी होत आहेत. तर या अंधेरी केप विभागामध्ये फक्त बिल्डिंग फॅक्टरी नाही तर हेल्थ डिपार्टमेंट आणि कुठे कुठे अशा पद्धतीने भ्रष्टाचार आणि घोटाळे सुरू आहेत ह्या बघण्याची गोष्ट आहे. तर ही बातमी या सगळ्या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. मला काही लोकांनी सांगितलं अतुल ही बातमी आली पाहिजे म्हणून ही बातमी मी तुमच्यासमोर घेऊन आलो. तर अशा गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. गोरगरीब जनतेची कामं झाली पाहिजे. एकीकडे आपलं सरकार वाचवण्यात पडलेलं असतं, विरोधक सरकार पाडण्यामध्ये पडलेलं असतं. अशा पद्धतीने फक्त या गोष्टी आपल्याला दिसत असतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मित्रांनो, या विभागांचे मंत्री असतात, मंत्रिपद भूषवत असतात. ज्या ठिकाणी मग म्हाडाचे अधिकारी असतो, SRAचे मंत्री असतो, सगळे हे काय करत असतात. हे कोण काय करत नाही, त्यांना सुद्धा पैसा व्यवस्थित पोचवला जातो म्हणून अशा गोष्टी होतात असं नेहमी आरोप लागलेला आहे. हा विषय आपण बघितलेला आहे. म्हणून सर्वसामान्यांची कामं त्या ठिकाणी होत नसतात आणि फक्त अशा पद्धतीने घेवाणदेवाण करणाऱ्यांची कामं होत असतात. तर बस हीच बातमी आपल्यासमोर मी घेऊन आलो होतो. आपला अतुल आपली बातमी मी इथेच थांबतो. थँक्यू. जय जय महाराष्ट्र.